तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज चर्चा करणार आहोत सेल ऑफ द इम्यून सिस्टीम. इम्यून सिस्टीमच्या सेल कुठल्या आहेत त्या सेलची चर्चा विद्यार्थ्यांना आज आपण करणार आहेत बेटा. तर वळू पुढच्या आपल्या भागाकडे. तर हे जे सेल ऑफ इम्यून सिस्टीम असणार आहेत त्या दोन असणार आहेत, दोन प्रकारच्या. द फर्स्ट वन इज अ अँटीजन प्रेझेंटिंग सेल, ज्याची आपण पूर्वी चर्चा केलेली आहे बेटा. अँटीजन प्रेझेंटिंग सेल और एपीसी या सेल असणार आहेत, अँटीजन प्रेझेंटिंग सेल. आणि दुसरे असणार आहेत बाळांनो आज आपल्याला ज्यांची चर्चा करायची आहे त्या आहेत लिम्फोसाइट. There is a two important type of the cells we need to study in कशामध्ये, तर त्या आहेत सेल ऑफ द इम्यून सिस्टीम मध्ये चर्चा करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग अवर टाइम वी नीड टू मूव टुवर्ड्स द स्टडी ऑफ लिम्फोसाइट. चला तर मग आपण ते लिम्फोसाइट कडे वळू. बेटा लिम्फोसाइट काय असणार आहेत? These are the chief cell. Chief cell means main cell of the immune system. तुमच्या माझ्या बॉडीच्या इम्यून सिस्टीमच्या मेन सेल ज्या कोणत्या असतील ना त्या आहेत लिम्फोसाइट. बट लिम्फोसाइट इज नथिंग बट द टाइप ऑफ WBC. ह्या WBC च्याच एक प्रकारच्या सेल असणार आहेत विच प्ले व्हेरी व्हायटल रोल इन द इम्युनिटी. इम्युनिटी मध्ये अतिशय व्हायटल रोल प्ले करणारे ह्या चीफ सेल आहेत, मुख्य सेल आहेत. These cells arised from the stem cell. बेटा हे स्टेम सेल पासून त्या अराइज होतात. म्हणजे फ्रॉम वेअर दे कॅन अराइज, दे अराइज फ्रॉम स्टेम सेल पासून त्यांची निर्मिती होते. ओके बेटा. इन फीटस आणि ऍडल्ट. आता आपल्याकडे दोन गोष्टी आहेत की या फीटस मध्ये आणि ऍडल्ट मध्ये नेमक्या कुठे तयार होतात. डू यू अंडरस्टँड मी काय बोलतोय? की these important type of the lymphocytes were produced in fetus. fetus मध्ये त्या प्रोड्यूस होतात किंवा fetus मध्ये त्या अराइज होतात from hematocytoblast. hematocytoblast लहान बाळांमध्ये किंवा fetus मध्ये ह्या ज्या आमच्या लिम्फोसाइट सेल्स आहेत that cells were arised from hemocytoblast normally found in the liver. लिव्हर मध्ये त्या सेल्स प्रेझेंट असतात आणि लिव्हर मधल्या ज्या हिमोसाइटोब्लास्ट सेल्स आहेत या हिमॅटोसाइटोब्लास्ट पासून लिम्फोसाइट्स फीटस मध्ये बनतात. पुढे बोलूया. हे बोललोय फीटस बद्दल. आता ह्या ऍडल्ट मध्ये नेमक्या कुठून तयार होतात त्याची चर्चा करू. इट फॉर्मड इन द रेड बोन मॅरो. आता ह्या तयार होतात रेड बोन मॅरो मध्ये. कुठे तयार होतात? ऍडल्ट मध्ये रेड बोन मॅरो मध्ये. म्हणजे फीटस मध्ये इट शो इट्स अ डिफरंट प्लेस फॉर द प्रोडक्शन अँड इन द ऍडल्ट इट ऑल्सो शो द डिफरंट प्लेस एज कम्पेअर. किंवा हे जे ऍडल्ट पेक्षा ते वेगळ्या ठिकाणी तयार झालेले दिसतात. काय बोललोय? पहिल्या मुद्द्यामध्ये लिम्फोसाइट्स काय असतात ते बोललो, त्या कुठून तयार होतात त्या बोललोय. In fetus and adult मध्ये they are formed in the different places. Now the mature lymphocyte passed through the blood आणि limbs. बेटा आपल्या बॉडी मध्ये जे ब्लड्स आहे ते ब्लड आणि लिम्फ या दोन प्रकारच्या फ्लुइड मध्ये, ब्लड इज द मेन सर्क्युलेटरी फ्लुइड अँड लिम्फ हे त्यापासूनच तयार झालेलं एक प्रकारचं ह्युमर आहे, एक फ्लुइड आहे. आणि with the help of blood and lymph these lymphocytes are passed, they can be wander inside the human body with the help of that two important fluids. ह्या दोन माध्यमाने त्या फिरतात. many of them stay in the lymph node. बऱ्याचशा lymphocytes आहेत बेटा. that lymphocytes are reside or
स्टे इन द लिम्फ नोड. लिम्फ नोड मध्ये त्या राहतात. लिम्फ नोड काय आहे? एक ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर आहे. दॅट ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर कॅन हेल्प इन द इम्युन रिस्पॉन्स. इम्युनिटी सिस्टीमला मदत करणारं, इम्युन रिस्पॉन्सला मदत करणारं अतिशय इम्पॉर्टंट स्वरूपाचं एक स्ट्रक्चर आहे आणि त्या स्ट्रक्चरला आम्ही म्हणतोय लिम्फ नोड. ओके बेटा, आता काय बोललोय, पुढे जाऊ. टाइप ऑफ द लिम्फोसाइट्स किती असणार आहेत? देयर इज अ 2 टाइप ऑफ द लिम्फोसाइट्स आर प्रेझेंट. 2 प्रकारचे लिम्फोसाइट्स आहेत. एक लिम्फोसाइट्स आहे की ज्याला आपण टी लिम्फोसाइट्स म्हणतो, दुसरी लिम्फोसाइट्स म्हणजे बी लिम्फोसाइट्स आहे. 2 प्रकारचे लिम्फोसाइट्स ब्रॉडली आपल्याला अभ्यास करायचे आहेत. द फर्स्ट वन इज अ बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट काय आहे? बी लिम्फोसाइट बघू. बी लिम्फोसाइट आल्सो कॉल्ड ॲज अ प्लाझ्मा सेल. बेटा हिला प्लाझ्मा सेल सुद्धा म्हणायचे. नंबर 2 प्लाझ्मॅटोसाइट. We also call it a plasmatocyte, and the third name we call it the cartwheel cell. बेटा कार्टव्हील म्हणजे काय? कार्ट याने बैलगाडी होय आणि बैलगाडीला जे चाक असतं त्या चाकाचा आकार ज्या पद्धतीने असतो त्या प्रकारचा आकार या सेल मध्ये असलेल्या न्यूक्लियसचा असतो, म्हणून याला कार्टव्हील सेल असे सुद्धा म्हणतात. ओके बेटा, पुढे जायचे. Some lymphocyte undergoes the differentiation. काही lymphocytes ज्या आहेत त्या lymphocytes बाळांनो differentiation करतात. Means structurally and functionally they can differentiate. In the gut associated with the bursal lymphoid tissue. बेटा हे very important आहे. bursal किंवा bursal lymphoid tissue gut associated. तर याला आपण GALT असे शॉर्ट मध्ये म्हणतो. GALT. G स्टँड फॉर गट, A स्टँड फॉर असोसिएटेड, L स्टँड फॉर लिम्फॉइड, T स्टँड फॉर टिश्यू. म्हणजे गट असोसिएटेड बर्सल लिम्फॉइड टिश्यू. तर या काय आहेत सर? या गट काय आहे? तर बेटा गट इज द लाइनिंग ऑफ आवर इंटेस्टाइन. आपल्या इंटेस्टिनच्या त्या लाइनिंग्स आहेत आणि त्या लाइनिंग्स मध्ये बर्सल लिम्फॉइड टिश्यू असतात. and from that basal lymphoid tissue these cell means the lymphocyte will get differentiate. Okay, for example tonsils, pair patches normally found in the small intestine. small intestine मधले ते लाइनिंग्स आहेत त्याला आपण पेअर पॅचेस म्हणतोय आणि टॉन्सिल आपण सगळे जाणतो ते टॉन्सिल्स इथे असणार आहे. तर अशा पद्धतीने टॉन्सिल आणि पेअर पॅचेस जे आहेत त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स डिफरन्शिएशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. पुढे जाऊ बेटा. इट फॉर्म्स अ ह्युमरल और अँटीबॉडी मेडिएटेड इम्यून सिस्टीम. ही जी बी लिम्फोसाइट्स आहेत, बी लिम्फोसाइट असल्यानंतर जी इम्युनिटी किंवा इम्यून सिस्टीम बनते त्या इम्यून सिस्टीमला आपण अँटीबॉडी मेडिएटेड इम्यून सिस्टीम म्हणजे एमिस, अँटीबॉडी मेडिएटेड इम्यून सिस्टीम एमिस असे म्हणतो. आता बेटा हाऊ अँड व्हाय वी कॉल देम एमिस और अँटीबॉडी मेडिएटेड. So we need to discuss about these things in the further section. फर्दर सेक्शन मध्ये आपण त्याची काय करणार आहोत बेटा, चर्चा करणार आहोत. ऍक्च्युअली आपण ज्यावेळेस त्या मेकॅनिझम बद्दल बोलू तर डेफिनेटली वी शुड गेट द आन्सर ऑफ एव्हरी टाइप ऑफ कन्फ्युजन्स हियर. तर मग आपल्याला काय करायचे की टॉन्सिल आणि पेअर पॅचेस बोललोय. इट फॉर्म्स अ ह्युमोरल. ह्युमोरल मीन्स काय? ह्युमोरल मीन्स विद्यार्थ्यांनो फ्लुइड, बॉडी फ्लुइड आल्सो नोन एज अ ह्युमर. म्हणून बी लिम्फोसाइट किंवा बी लिम्फोसाइट असणारी इम्यून सिस्टीम आम्हाला ह्युमरल और अँटीबॉडी मेडिएटेड इम्यून सिस्टीम म्हणून कन्सिडर करायची आहे. ओके, पुढे चाललंय. हे जे बुरसा आहे किंवा बर्सा आहे, बर्सा ऑफ द फॅब्रिशियस, याला एक हिस्ट्री आहे. बर्सा ऑफ द फॅब्रिशियस हे काय आहे हे आपण कंपेअर करतोय की लिम्फोसाइट बी लिम्फोसाइट आहेत त्या आपण कंपेअर करतोय बर्सा ऑफ फॅब्रिशियस सोबत. सर हे बर्सा ऑफ फॅब्रिशियस काय आहे? तर नॉर्मली इट इज अ लिम्फॉइड ऑर्गन फाउंड इन द चिकन
कोंबडीमध्ये दिसून येते नियर द क्लोएकल ओपनिंग. कोंबडीच्या क्लोएकल ओपनिंगच्या शेजारी किंवा क्लोएकल ओपनिंगच्या जवळ आपल्याला एक लिम्फॉइड ऑर्गन दिसतो आणि दॅट लिम्फॉइड ऑर्गन इज अ बर्सा ऑफ फॅब्रिशियस आहे. आणि ओके, हे जे फॅब्रिशियस आहे, बर्सा ऑफ द फॅब्रिशियस, थ्रू विच एग, कोंबडीची अंडी, युरिन आणि एक्सक्रेटरी वेस्ट जे आहेत ते 3 त्या ठिकाणून बाहेर येणारे ठिकाण आहे, ज्याला आपण बाळांनो बर्सा ऑफ द फॅब्रिशियस असे म्हणत असतो. पुढे चाललोय बेटा. इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट द एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन. म्हणजे दोज पॅथोजन विच इज फ्रॉम द आउटसाइड, फॉरेन पॅथोजन आहेत ना, त्यांच्यापासून किंवा सेलच्या बाहेरच्या घटकापासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं. दिस इज द इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फंक्शन्स ऑफ बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइटचं काय फंक्शन आहे की बी लिम्फोसाइट ही इफेक्टिव्ह आहे, पण कशाच्या विरुद्ध? तर बी लिम्फोसाइट आहे ही आपल्या जे एक्स्ट्रा सेल्युलर पार्टिकल्स किंवा फॉरेन पार्टिकल्स किंवा फॉरेन मटेरियल असेल त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी आपल्याला ती प्रोटेक्शन देते. तर अशा पद्धतीनं इम्युन सिस्टीमच्या ज्या लिम्फोसाइट्स आहेत त्या लिम्फोसाइटचा अभ्यास आपण थोड्या प्रमाणात इथं केलेला आहे. त्या लिम्फोसाइटचे टाइप किती आहेत? 2 प्रकार आहेत. सध्या आपण बघितले की बी लिम्फोसाइट हे काय आहे. तर बेटा इट इज जस्ट अ स्ट्रक्चरल टाइप ऑफ इन्फॉर्मेशन. Whenever we are moving ahead, we need to collect information related to its actual mechanism. हे ऍक्च्युअली कशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये काम करतात, दुसऱ्या टी लिम्फोसाइट कसे असणार आहेत, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं काम करण्याची पद्धत, मेकॅनिझम कसं, हे आपण आता बघणार आहोत. तर मग मेकॅनिझम ऑफ द बी लिम्फोसाइट टू द अँटीजन. अँटीजनला बी लिम्फोसाइट कशा पद्धतीने इंटरॅक्ट करतात आणि हाऊ दे कॅन काउंटर अटॅक ऑन द अँटीजन. तर ते आता आपल्याला त्याचं मेकॅनिझम बघायचे की होते कसं. तर बघू आता काय होतं. तर बाळांनो, ह्या ज्या काही बी लिम्फोसाइट्स आहेत, बी लिम्फोसाइट्स ह्या काय होणार आहेत? तर ह्या सेन्सिटाइज्ड होणार आहेत. बी लिम्फोसाइट सेन्सिटाइज्ड. आता यांना सेन्सिटाइज करावं लागतंय बोथ बाय 2 घटक. There is a 2 important factor, 2 important component can sensitize the B lymphocyte. जोपर्यंत आपण त्या बी लिम्फोसाइटला सेन्सिटाइज करणार नाही, म्हणजे स्टिम्युलेट करणार नाही, तोपर्यंत शी कुड नॉट बी ऍक्टिव्हेटेड, म्हणजे दॅट सेल कॅन नॉट ऍक्टिव्हेटेड. मग हाऊ वी कॅन ऍक्टिव्हेट देम अँड हू कॅन ऍक्टिव्हेट देम? कोण त्यांना ऍक्टिव्हेट करतं? तर ते करतात हेल्पर टी सेल अँड अँटीजन. कोण करतं? बाय हेल्पर टी सेल अँड अँटीजन. काय बोललोय मी? वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आय वुड लाईक टू मेन्शन हिअर, बोथ टाइप ऑफ द लिम्फोसाइट. फॉर एक्झाम्पल टी लिम्फोसाइट्स असेल, बी लिम्फोसाइट असेल, दोन्हीही प्रकारच्या लिम्फोसाइट can activated or sensitized, but they show their action in the different way. आणि त्यांना first of all they need to be sensitized, and once they will get sensitized, then they show their work, their mechanism in different way. तर चला मग helper T cell and the second one is the antigen. These are 2 components can activate or sensitize B lymphocyte. चला आपली बी लिम्फोसाइट नावाची सेल आता ऍक्टिव्हेट किंवा सेन्सिटाइज झालेली आहे. काय करते ती? ओके बेटा, these लिम्फोसाइट ही ऍक्टिव्हेट झालेली, these लिम्फोसाइट ही ऍक्टिव्हेट तर झाली, मग करते काय?
मल्टिप्लाइज, ही आता जी ऍक्टिव्हेट झालेली आहे कोण, लिम्फोसाइट, ही काय करते, मल्टिप्लाइज करते अँड प्रोड्यूस क्लोन्स ऑफ द प्लाझ्मा सेल, अँड प्रोड्यूस क्लोन्स ऑफ प्लाझ्मा सेल, plasma cell, clones of plasma cells are produced by these cell. Now what happen, clones of the plasma cells एक गोष्ट तयार होते आणि दुसरं मेमोरी बी सेल, memory B cell. These two important factors are produced by, हे दोन फॅक्टर which one are, एक म्हणजे मेमोरी बी सेल, एक आहे मेमोरी बी सेल किंवा बी लिम्फोसाइट, आणि दुसरे क्लोन्स ऑफ द प्लाझ्मा सेल. प्लाझ्मा सेलचे जे क्लोन आहेत या दोन गोष्टी प्रोड्यूस केल्या जातात बी लिम्फोसाइट ऍक्टिव्हेट किंवा सेन्सिटाइज झाल्यानंतर. ओके, प्लाझ्मा सेल काय करत असते बेटा ह्यातली, आता प्लाझ्मा सेल प्रोड्यूसेस अँटीबॉडी. प्लाझ्मा सेल काय प्रोड्यूस करत असते बेटा, अँटीबॉडी प्रोड्यूस करत असते. अँटीबॉडी आपल्या सर्वांना माहिती आहे, these are the defensive protein, these are the glycoprotein, and these protein help to overcome or to kill or to destroy, eliminate the various type of the pathogen which will be entered in the body. तर हे प्लाझ्मा सेल्स जे आहेत त्या अँटीबॉडीला प्रोड्यूस करतात. कशाला प्रोड्यूस करतात, अँटीबॉडीला प्रोड्यूस करतात. मग आता ही अँटीबॉडी काय करणार बेटा, ती ही अँटीबॉडी सर्क्युलेट करायला लागते. अँटीबॉडी सर्क्युलेट, आता तिला काय व्हावं लागणार आहे, दिस अँटीबॉडी सर्क्युलेट करते. कुठं किंवा कशाच्या मदतीनं, सर्क्युलेट इन दी बॉडी बाय, कशाच्या मदतीने, तर विथ द हेल्प ऑफ ब्लड अँड ह्यूमर, विथ द हेल्प ऑफ बाय द ब्लड, सर्क्युलेट इन द बॉडी बाय द ब्लड अँड अदर ह्यूमर. ह्यूमरला आपण असं म्हणू बेटा की अदर बॉडी फ्लुइड्स जे आहेत त्या बॉडी फ्लुइडच्या मदतीने दिस टाइप ऑफ these antibody are circulated. म्हणजे अँटीबॉडी तयार झाली, माहिती आहे, दिस इज द केमिकल सबस्टन्स आहे, ग्लायकोप्रोटीन आहे, these need to be circulate throughout the body, it need to be medium through which it can circulate. तर ते मीडियम पाहिजे. तर मीडियम काय आहे इथं, ते मीडियम ह्या ठिकाणी आपल्याला आहे, ब्लड आहे, ह्यूमर आहे. ह्या कारणामुळे अँटीबॉडी मॉलिक्यूल काय करतात, आता ठीक आहे पुढे जाऊ, काय फंक्शन आहे त्यांचं, अँटीबॉडी मॉलिक्यूल हे काय करणार आहेत, बाइंड करतात. हे काय करणार आहेत, बाइंड टू द सेल मेम्ब्रेन. अँटीबॉडी मॉलिक्यूल बाइंड टू सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेनला बाइंड करतात. कशाला, सेल मेम्ब्रेनला. और दे रिमेन फ्री, और रिमेन फ्री म्हणजे काय रे बाळांनो, की अँटीबॉडी ह्या दोन प्रकारच्या आहेत. एक अँटीबॉडी अशी आहे सेल मेम्ब्रेनला ती बाइंड करेल, आणि दुसरी अँटीबॉडी अशी आहे की दीज अँटीबॉडी रिमेन फ्री, म्हणजे दुसऱ्या प्रकारची अँटीबॉडी ही कशी असणार आहे, फ्री स्वरूपामध्ये असणार आहे, सेल मेम्ब्रेनला बाइंड करणारी आणि फ्री असणारी, अशा दोन पद्धतीच्या अँटीबॉडी या ठिकाणी असणार आहे. आता बघू, जी बॉडी सेल मेम्ब्रेनला बाइंड करणारी अँटीबॉडी आहे तिचं फंक्शन, किंवा आपण काय करू की फ्री असलेली जी अँटीबॉडी आहे तिचं कुठल्या प्रकारचं फंक्शन आपल्याला आता बघायला मिळणार आहे, किंवा कुठल्या प्रकारचं फंक्शन ती परफॉर्म करते. तर चला मग आपण बघू फंक्शन्स ऑफ फ्री अँटीबॉडी. फ्री अँटीबॉडीचे काय फंक्शन्स आहेत, कशाचे, फ्री अँटीबॉडीचे काय फंक्शन्स आहेत.
ओके, पहिलं इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फंक्शन्स आहे तर आपण बोललोय की बेटा एकंदरीत दोन प्रकारच्या इम्पॉर्टंट अशा कोण आहेत, ह्या अँटीबॉडीज आहेत. काही अँटीबॉडी सेलच्या मेम्ब्रेनवर ऍक्ट करतात आणि काही अँटीबॉडी मेम्ब्रेनवर ऍक्ट नाही करत. दे आर फ्रीली मूव्ड or freely wandering in the blood or other tissue fluids or other fluids of the body. So right now we are trying to understand the exact function of the free antibody. So one function we already known about the bind to the cell membrane type of the antibody. They need or they are sticked toward this cell membrane. आता उरलं काय तर फ्री अँटीबॉडी कोणत्या प्रकारचे कार्य करते. Three important functions are performed by free type of the antibody in the human body. मानवी शरीरामध्ये तीन अतिशय महत्त्वाचे असे काम विद्यार्थ्यांनो ही करते. Now we need to understand which kind of the important functions are performed by free type of the antibody. The first one is the agglutination of particulate matter. Agglutinate करणे म्हणजे काय करणे, कलेक्शन करणे, पकडून ठेवणे होय, जमा करणे होय. ॲग्ल्युटिनेशन ऑफ पार्टिक्युलेट मॅटर. आता हे ॲग्ल्युटिनेट करायचंय आपल्याला, जमा करायचंय. आणि पार्टिक्युलेट मॅटर, जे मॅटर असेल, पार्टिक्युलेट मीन्स कुठल्याही प्रकारचे पार्टिकल विच ऍक्ट एज अ अँटीजन ऑर पॅथोजन. असे पार्ट ऑर असे पॅथोजन जे आपल्याला काय करतात की डिसीज कॉज करतात. तर अशा पद्धतीच्या त्या मॅटर्सला वी कॉल पार्टिक्युलेट मॅटरला पहिल्यांदा जमा करायचंय, ॲग्ल्युटिन करायचंय पार्टिक्युलेट मॅटरला. नंतर जमा केल्यानंतर धिस स्ट्रक्चर इज कन्सिडर्ड एज अ इमोबिलाइज्ड मास. म्हणजे ते कोणतं स्ट्रक्चर असणार आहे, इमोबिलाइज्ड मास. इमोबिलाइज मीन्स द मास. आता मास कशाचं बनलं, particulate matter. Large number of and different type of the particulate matters are gathered together or collected together. That's why they are not capable to move by itself them. मग आता ते immobilized type of the mass आहे, जे जमा झालेलं जे मास आहे, is then engulfed by the phagocyte. आणि मग त्यांना phagocytic type of cells ज्या आहेत त्या सेल त्यांना डिस्ट्रॉय करणार, एलिमिनेट करणार. मीन्स फॅगोसाइटोसिस त्या घटकाचं होणार. दिस इज द इम्पॉर्टंट टाइप ऑफ द फंक्शन ऑफ फ्री अँटीबॉडी. नाउ वी आर मूव्हिंग टू द सेकंड वन, द ऑप्सोनायझेशन ऑफ द कोटिंग ऑफ द बॅक्टेरिया. सपोज दैट द बॅक्टेरिया likely to be enter inside your body, so these bacteria will coated, याला कोटेड करावं लागतं. अँटीबॉडी कॅन कोट अराउंड इट. त्याच्या बॅक्टेरियाच्या अवतीभोवती कोटिंग, आवरण तयार करते कोण, अँटीबॉडी. कोणती, फ्री टाइप ऑफ द अँटीबॉडी. ऑप्सोनायझेशन ऑर द कोटिंग ऑफ द बॅक्टेरिया. व्हाय दिस कोटिंग इज नेसेसरी. आता ऑप्सोनायझेशन इज द सेकंड इम्पॉर्टंट फंक्शन. ती ऑप्सोनायझेशन ऑल्सो नोन एज अ कोटिंग मीन्स आवरण करणे होय. ओके, बॅक्टेरियावर करायचं का, फॅसिलिटेट द फॅगोसाइटोसिस बाय द मॅक्रोफेजेस. जोपर्यंत त्या बॅक्टेरियावर कोटिंग होत नाही, आवरण येत नाही, तोपर्यंत कुठलीही फॅगोसाइटिक सेल त्या बॅक्टेरियाला खाऊ शकत नाही. म्हणून फ्री अँटीबॉडीनं काय करायचं आहे की त्या बॅक्टेरियाच्या भोवती कोटिंग और ऑप्सोनायझेशन करायचं आहे. आणि धिस कोटिंग और ऑप्सोनायझेशन फॅसिलिटेट करते, म्हणजे सहज सुलभ सोप्या पद्धतीनं करते. काय तर फॅगोसाइटोसिस होतं ते मॅक्रोफेजेसच्या द्वारे. मॅक्रोफेजेस इज द टाइप ऑफ द सेल्स आहे. ओके, त्यानंतर थर्ड अँड लास्ट इम्पॉर्टंट फंक्शन इज दॅट न्यूट्रलायझेशन ऑफ द टॉक्सिन्स. व्हेरियस टाइप ऑफ, आता आपण हे बघितलेलं आहे, टॉक्सिक हा एक आपल्याला पॅथोजनच म्हणू आपण त्याला, की एंडो आणि एक्झो अशा दोन पद्धतीचे टॉक्सिन्स आपण बघतो. बॉडीत तयार होत असेल किंवा बॉडी मधून बाहेरून बॉडीमध्ये येत असेल, तसे आपण टॉक्सिक बघितलेले आहेत. दिस टॉक्सिक सबस्टन्सेस कॅन गिव्ह यू मोर हार्म, सो दॅट्स वाय दे नीड टू बी न्यूट्रलाइज्ड. आणि दिस अँटीबॉडी नॉर्मली
न्यूट्रलाइज सच टॉक्सिन. म्हणून तिसरं इम्पॉर्टंट फंक्शन्स आहे. तर आपली ही जी फ्री टाइप ऑफ अँटीबॉडी आहे ती काय करत असते तर कुठल्याही प्रकारच्या टॉक्सिनला न्यूट्रलाइज करायचं काम करते. म्हणजे फंक्शनलेस करते, युजलेस करून टाकते, लेस हार्मफुल करून टाकते. फॉर एक्झाम्पल टेटनस टॉक्सिन, व्हेरियस टाइप ऑफ एक्झाम्पल्स आर अवेलेबल, पण टेटनस टॉक्सिन इज अ मोर कॉमन टाइप ऑफ एक्झाम्पल. तर हे होतं बेटा मेकॅनिझम ऑफ द बी लिम्फोसाइट टू द अँटीजन. अँटीजन आणि बी लिम्फोसाइट या दोघात काय चालतं काय, तर हे सगळं चालतं. मी लगेच क्विक सक्सेशन मध्ये 2 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांना हे रिपीट करून देतो बेटा. बी लिम्फोसाइट जे आहेत त्यांना अगोदर आपल्याला माहिती आहे बेटा की आपल्या सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सैनिक असतात. तोपर्यंत ते काही करत नाही जोपर्यंत समोरून त्यांना काही होणार नाही. ओके ना. तर अशाच पद्धतीने बेटा जोपर्यंत आपल्याकडे असलेली बी लिम्फोसाइट ऍक्टिव्हेट किंवा स्टिम्युलेट होत नाही तोपर्यंत ती कार्यरत होत नाही. म्हणून तिला सेन्सिटाइज करणं गरजेचं आहे. तिला सेन्सिटाइज करतात 2 गोष्टी, एक म्हणजे हेल्पर टी सेल आणि दुसरा म्हणजे अँटीजन. दीज लिम्फोसाइट मग काय होतात, त्या लिम्फोसाइट सेल मल्टिप्लाय करतात आणि त्यांचे क्लोन्स तयार करतात. Asexually produced organism is considered as a clone. Such cell produce large number of the clone. मग त्या क्लोन्सला आम्ही प्लाझ्मा सेल असे म्हणतो आणि दुसरी सेल आहे मेमोरी बी सेल.